तर मित्रांनो, स्वागत आहे नवीन एका ब्लॉग मध्ये. काल रात्री गेलो होतो गावाकडे 2-3 दिवसानंतर. मग काय म्हणलं, गेलो मच्छीपाशी. मस्तपैकी कटिंग वगैरे कर म्हणलं, दाढी फिडी लईच वाढली होती. मस्तपैकी फ्रेश हो म्हणलं. मच्छी म्हणला थांबा, एकच मिनिटात फ्रेश करतो. कटिंग वगैरे सर्व्हिस वगैरे मच्छीची एक नंबर आहे. चापोलीत भाऊचं दुकान आहे. कधी आला तर नक्की विजिट करा भाऊला. भाऊपाशी क्वालिटी वगैरे एक नंबर आहे. तिथून काय आपला सोबत आला होता गणू. गणभाऊला घेतलं सोबत आणि निघालो, कारण लईच उशीर झालता. जवळपास वाजले होते 9. मग म्हणलं आता लईच उशीर झालाय. घरून पण फोन येत होते जेवणाला. घरी आलो, जेवण वगैरे केलं. आणि सकाळी सकाळी उठून काय मग म्हणलं, जरा स्टेपनीचं टायर आलेलं तेवढं बसून घ्यावं. कारण कसं आहे, जुन्या टायरावर जाणं लईच अवघड आहे हो. त्यामुळं काय सकाळी सकाळी लागला होता आपल्या काम. जॅक काढला, टायर वगैरे घेतले बसून, सर्व फिटिंग केली, स्टेपनी पण अडकवली. आणि सकाळी सकाळी आंघोळ करून निघालो फ्रेश होऊन. आपल्याला जायचं होतं आज दवणीपर गेला. आज आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुकच्या एका फॉलोअर्स कडून आपल्याला भेटली होती एक टमाट्याची ट्रिप. माल वगैरे त्यांचा चांगलाच होता. सकाळी सकाळी आंघोळ केली, मग धरला सूर उदगीरच्या दिशेनं, कारण झालता लय उशीर. आणि वाटत उदगीरच्या बहिराला असा भयानक ऍक्सिडेंट झाला ना, बघून खरंच वाटलं. गाड्या हळू चालवा रे भावांनो. कारण तिथून थोडस पुढे आलो प्लॉटवर, आणि इथं आल्यावर काय आलं, हे बालाजी लोकरे सरचं पॅटर्न आहे. कारण इथं कसं आहे, बिना मल्चिंगचा प्लॉट होता, पण मालाची क्वालिटी खरंच एक नंबर होती. माल बघितला, थोडासा झालता मऊ, पण बाकीचा माल जो आहे तो एक नंबर क्वालिटीचा होता. कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न, कारण हेच सरचं शिकवण आहे. आणि त्यामधूनच हा प्लॉट उभारण्यात आलेला आहे. त्यांनी काय जवळपास 7-8 एकर आधी टरबूज पण केलेलं. मग काय भाऊन आपल्याला डबा आणला होता, मस्तपैकी पोया भात आमटी आणली होती. जेवण केलं इथंच, आंब्याखाली लिंबाखाली पडी मारली. थोड्या वेळानं जरा प्लॉट मध्ये जाऊन बघून यावं म्हणलं. माल तर अजून भरपूर होता हो. मग म्हणलं, खरंच काहीतरी पॅटर्न मध्ये जादू आहे हो. कारण कसं आहे, कष्टाशिवाय पर्याय नाही. तसंच माल पण कसा क्वालिटीचा आहे, तुम्ही पण एकदा बघा. कशी आहे क्वालिटी बघा, फिनिशिंग वगैरे. भाऊ सोबत काय माणूस नव्हतं, जरा भावाला मदत केली. मग म्हणलं काय अडचण नाही, कारण कसं आहे, आपण शेतकऱ्याला मदत केलीच पाहिजे हो. त्यानंतर लोडिंग चालू केली, जवळपास 120 कॅरेट भरले होते. मग म्हणलं आजचा विषय टॉपचाच होणार होता. कारण आपल्याला जे ट्रिप भेटली आहे ती कारण सोशल मीडियामुळेच भेटले. आपण करतो त्या व्हिडिओचं कुठं ना कुठं आपल्याला फळ मिळतंयच म्हणा. त्यामुळे आता भेटू लवकरच नवीन एका ब्लॉग मध्ये, आणि काय भाव मिळतो उद्याच्या व्हिडिओत बघू.